Students, welcome to a learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. Okay. Today we will start with our next chapter or unit number 5, that is CNC part programming. Okay. Unit number 5, CNC part programming. It mainly includes definition and importance of various positions like machine zero, home position. Second point, CNC part programming in this format and structure of part program. Next one, ISO J and M codes, meaning and application of codes. The next, simple part programming for turning, then simple part programming for milling, and finally 5.6, important types, application and format for कॅनडा सायकल्स, डू लूप्स अँड सबरुटीन. ओके, तर ही थोडक्यात आउटलाईन आहे सी एन सी पार्ट प्रोग्रॅमिंगमध्ये, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण डेफिनेशन किंवा इम्पॉर्टन्स बघणार आहोत. त्यानंतर ॲक्च्युली सी एन सी पार्ट प्रोग्रॅमिंगला स्टार्ट करणार आहोत. त्याच्यासाठी पहिला जी कोड आणि एम कोड्स, त्याची सगळ्याची मिनिंग अँड ॲप्लिकेशन्स. त्यानंतर आपण सिम्पल पार्ट प्रोग्रॅमिंग करणार आहोत टर्निंगसाठी, तसंच मिलिंगसाठी सुद्धा करणार आहोत. आणि फायनली जे फॉर्मॅट्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅन्ड सायकल असेल, डू लूप्स आहे किंवा सब रुटीन, तर याचा आपण इम्पॉर्टन्स किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ फर्स्ट पॉईंट, दॅट इज डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ व्हेरियस पोझिशन्स. पोझिशन्स ऑन सीएनसी मशीन्स. फर्स्ट पोझिशन आहे होम पोझिशन, ज्याला आपण मशीन झिरो पोझिशन म्हणतो. ओके, ज्यावेळी ॲक्च्युली आपण प्रोग्राम सेट करतो आणि जॉब ॲक्च्युली मशीनिंग करायला घेतो, त्यावेळी टूलची पोझिशन खूप महत्त्वाची असते, त्याला पोझिशन म्हणतात. ओके, पोझिशन ऑन सी एन सी मशीन. तर पहिल्यांदा आहे एक मशीन झिरो किंवा होम पोझिशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज होम पोझिशन और मशीन रेफरन्स पॉईंट और ग्रीड झिरो और मशीन ओरिजिन. मशीन झिरो रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ द कटिंग टूल व्हेन द टूल इज ॲट होम पोझिशन. ओके, तर मशीन झिरो पोझिशन म्हणजेच काय, ही आपली रेफरन्स पॉईंट, म्हणजे मशीनचा रेफरन्स पॉईंट झिरो असतो किंवा ज्याला होम पोझिशन असं म्हणतात. मशीन झिरो रिप्रेझेंट्स द पोझिशन ऑफ द कटिंग टूल व्हेन द टूल इज ॲट होम पोझिशन. ज्यावेळी आपण प्रोग्रॅम चालू करतो किंवा प्रोग्रॅम पार्टच्या ड्रॉईंगनुसार आपण प्रोग्रॅम बनवतो, त्यावेळी पहिल्यांदा टूलची सुरुवात ही कुठून होत असते, त्याच्या रेफरन्स पॉईंटपासून. ओके, म्हणजे टूल सुरुवातीला जॉबवरती कुठं असतं किंवा मशीनच्या कुठल्या पॉईंटला असतं, तर याला मशीन झिरो पोझिशन म्हणतात. म्हणजे तिथून ते टूल काय होतं, कुठं ॲडव्हान्स होतं तुमच्या ॲक्च्युअल पोझिशनपर्यंत, म्हणजे जिथं तुम्हाला मशीनिंग करायचं आहे त्या पॉईंटपर्यंत. मग ही टूलची जी होम पोझिशन आहे त्यालाच काय म्हणतात, मशीन झिरो पोझिशन. सेकंड आहे वर्कपीस झिरो किंवा प्रोग्राम झिरो. आता ही वर्कपीसच्या वर डिपेंड आहे की आपण कुठनं सुरुवात करायची मशीनिंगला. ते बऱ्याच वेळेला काय असतं, ते लेफ्ट कॉर्नर आपण जनरली कन्सिडर करतो. ओके, ते आपण बघूया डेफिनेशनमध्ये. It is a position of cutting tool on the workpiece with respect to the workpiece. It is the position of the cutting tool on workpiece. Okay. Workpiece zero कुठं असतं, position of the cutting tool on the workpiece. It can be selected anywhere on the workpiece. आता वर्कपीस झिरो तुम्ही कुठेही सिलेक्ट करू शकता, पण जनरली कसा आहे तो, इट इज द साऊथ वेस्ट पोझिशन, दॅट इज लेफ्ट कॉर्नर नियर द ऑपरेटर ऑफ द वर्कपीस. तो जनरली कसा असतो, लेफ्ट कॉर्नरला असतो वर्कपीसच्या. डायग्रॅममध्ये आपण बघूया. ओके, आता मशीन झिरो. ओके, जिथून आपण ॲक्च्युली हा आता आपल्याला समजा टर्निंग करायचं आहे, हा सीएनसी लेथ आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा काय केलेला आहे, राऊंड बार चकमध्ये तो काय केलेला आहे, होल्ड केलेला आहे. आणि आपण ज्यावेळी मशीनिंग करायचं असतं, समजा आपल्याला टर्निंग करायचं आहे, तर त्यावेळी आपण टूलची पोझिशन कुठे घेतलेलं आहे बघा, सेंटरला, बरोबर. ओके, किंवा टूल इथून आपण स्टार्ट करणार, इथून आपण टूलला कमांड देणार, ते इधर तुमच्या एक्सला जाईल किंवा झेड मागं. ओके, तर हे जी पोझिशन आहे याला म्हणायचं मशीन झिरो पोझिशन. झिरो पॉईंटला आपण सेट करतो टूल, त्याला म्हणायचं मशीन झिरो. आणि वर्कपीस झिरो म्हणजे काय असतं, आता हा आपण समजा मिलिंग करणार याला सी एन सी मिलिंगवरती, त्यावेळी आपल्याला वर्कपीस झिरो ह्या वर्कपीसवरती कुठेही घेता येतो, सेंटरला देखील घेऊ शकता, पण जनरली तो कुठे घेतात, आपल्याला लेफ्ट कॉर्नरला. वर्कपीसचा किंवा ऑपरेटरचा जो लेफ्ट कॉर्नर आहे, इथून आपण झिरो पोझिशन देतो. इथून आपण काय करतो, टूलला कमांड देणार असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून मला 20 यायचं आहे
किंवा इथून मला परत पुढं 30 जायचं आहे, तर हा पॉईंट कन्सिडर करून काय केलं जातं, आपण रेफरन्स दिला जातो, त्यामुळे त्याला म्हणतात वर्कपीस 0. तर या पोझिशन्स आहेत. त्यानंतर प्रोग्रॅम लिहिताना आपल्याला काहीतरी ठराविक वर्ड्स आहेत. ओके, तर वर्ड्स आपण मिनिंग बघूया. फॉर्मॅट ऑफ मॅन्युअल पार्ट प्रोग्रामिंग, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ब्लॉक. आता जो प्रोग्रामचा आपण सेट इन्स्ट्रक्शन्स असतो, वर्डचा सेट, त्याला ब्लॉक म्हणतात. ब्लॉक इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ कोडेड इन्स्ट्रक्शन्स. पूर्ण आता तुम्हाला ते पुढं प्रोग्राममध्ये येणारच आहे. पूर्ण जो आपण एक लाईन देतो इन्स्ट्रक्शनची मशीनला, तर ती एक लाईन पूर्ण जी असते, इट कंटेन्स तुमचे XY कोऑर्डिनेट्स असतील किंवा तुमच्या स्पेंडलचं स्पीड असेल, हे टोटली पूर्ण एका लाईनमध्ये ज्यावेळी येतो तर तो काय होतो, एक ब्लॉक होतो. आता वर्ड, आता हे वर्ड्स, डिफरंट वर्ड्सच काय असं वर्ड्सच मिळून आपण काय करतो, ब्लॉक तयार होतो. मग वर्ड काय इंडिकेट करतो, इच कोडेड इन्स्ट्रक्शन इन दी पार्ट प्रोग्राम इज कॉल्ड वर्ड. प्रत्येक इन्स्ट्रक्शन जी आपल्या ब्लॉकमध्ये आहे किंवा प्रोग्राममध्ये आहे त्याला काय म्हणतो, आपण वर्ड म्हणतो. इच कोडेड इन्स्ट्रक्शन इन पार्ट प्रोग्राम इज कॉल्ड ॲज वर्ड. आता हे वर्ड्स कुठले कुठले आहेत, डिफरंट वर्ड्स इन ब्लॉक. फर्स्ट आहे प्रोग्राम नंबर, ज्याला O लेटर आहे बघा. ओके, तर हा प्रोग्राम नंबर काय असतो, प्रोग्राम नंबर म्हणजे काय असतो, हा अ 4 डिजिट नंबर फॉलोज द लेटर O इन प्रोग्राम नंबरिंग. ओके, आता सुरुवातीला ज्यावेळी प्रोग्राम लिहायला चालू करतो त्यावेळी O लेटर आणि पुढं आपला 3 डिजिट हा नंबर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल O123. ओके, म्हणजे O लेटर काय इंडिकेट करतं, तो प्रोग्राम नंबर. 123 हे काय झालं तुमचं, तो प्रोग्राम नंबर झाला. ओके, किंवा 001 पासून पण स्टार्ट होईल. इंडस्ट्रीत बऱ्याच कंपाऊंडसाठी भरपूर प्रोग्राम्स असतात आणि ते सेव्ह कसे करतात, म्हणजे O पासून चालू होतं आणि पुढं तुमचा 3 डिजिट नंबर असतो प्रोग्रामचा. ओके, सेकंड आहे सिक्वेन्स नंबर N. ओके, आता सिक्वेन्स नंबर काय असतो, the sequence number is designed by letter N followed by 3 digit number for, किंवा आपण असं म्हणू शकतो की some controllers required sequence number to be input in ascending order while the other controllers allowed any 3 digit number after letter N. म्हणजे हा काय सिक्वेन्स नंबर म्हणजे N, आपण नंबर ऑफ स्टेप्स प्रोग्राममध्ये लिहिणार तर N काय रिप्रेझेंट करतो, सिक्वेन्स नंबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल N100. ओके, ही आपली पहिली स्टेप असेल प्रोग्राममध्ये. त्यानंतर N200, किंवा तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता की N110, सेकंड स्टेप असेल N120. ओके, तर हे सिक्वेन्स नंबर. N लेटर काय रिप्रेझेंट करतं, सिक्वेन्स नंबर. आता आपण प्रोग्राम नंबरमध्ये सांगितलं की जनरली 3 डिजिट O लेटर नंतर असतात, पण ते 4 डिजिट सुद्धा असू शकतं. म्हणजे O नंतर आपण 4 डिजिट, म्हणजे फॉर एक्झाम्पल O त्यानंतर 1 2 3 4 हा देखील प्रोग्राम नंबर असू शकतो. पण सिक्वेन्स नंबर हा जनरली कसा असतो, तुमचा N नंतर 3 डिजिटमध्येच दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल N100. ओके, नेक्स्ट आहे प्रिपरेटरी फंक्शन, ज्याला G कोड आपण म्हणतो. ओके, G कोड काय करतात, यूज टू प्रिपेअर द कंट्रोलर फॉर इन्स्ट्रक्शन दॅट आर टू फॉलो. ओके, G कोड्स कशात, प्रिपरेटरी फंक्शन्स आहेत. म्हणजेच काय करतो, कशासाठी यूज करतो आपण, टू प्रिपेअर द कंट्रोलर फॉर इन्स्ट्रक्शन दॅट आर टू बी फॉलो. त्यानंतर कोऑर्डिनेट फंक्शन्स XY Z W अँड IJK हे कोऑर्डिनेट फंक्शन्स आहेत. म्हणजे काय, आपण तिथं डिस्टन्स मेन्शन करतो. म्हणजे समजा X20 आपल्याला जायचं आहे, त्यानंतर Y30, तर हे सगळे जे आहे त्याला काय म्हणतात, कोऑर्डिनेट फंक्शन्स. ओके, नेक्स्ट आहे फीड फंक्शन्स, ज्याला नाव आहे F. फीड फंक्शन्स काय इंडिकेट करतं, तर फीड रेट, आपण मशीनला स्पेंडरला किती फीड देणार आहे, तर तो फीड रेट जो आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं 90 mm/min असेल. ओके, तर हे फीड रेट ज्यावेळी मेन्शन करतो त्यावेळी F लेटर तिथं काय केलं जातं, इंडिकेट करतं. F आणि पुढं तुमचं
फीड म्हणजे F90 जर असेल तर तिथं आपण काय देतो, त्याचा जो मिनिंग आहे तो लक्षात घेणार की फीड रेट इथे किती आहे, 90 mm/min आहे. ओके. नेक्स्ट आहे, जसं फीड फंक्शन आहे तसं स्पिंडल फीड फंक्शन आहे, ज्याला एस वर्ड आहे. तर स्पिंडल फीड फंक्शन यस हे काय इंडिकेट करतं, तुमचं स्पिंडलचं स्पीड इन RPM. ओके. म्हणजे किती स्पीड ठेवायचं आहे. समजा आपण 700 किंवा 800 RPM असं आपण स्पिंडलला स्पीड देतो, तर त्याच्या आधी एस लेटर दिलं जातं. म्हणजे ते काय इंडिकेट करतं की आपलं स्पिंडल स्पीड किती आहे, ज्याच्या पुढे ते लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे टूल फंक्शन, ज्याला वर्ड आहे टी. टूल फंक्शन, आपण टूल कुठलं घेणार आहे. आता CNC मध्ये कसं नंबर ऑफ टूल्स असतात मॅगझिनमध्ये, T1 T2 T3 किंवा T01 T02 T03 असं T040 पर्यंत ऑलमोस्ट असू शकतं. तर त्यातलं कुठलं टूल सिलेक्ट करायचं आहे. समजा पर्टिक्युलर ड्रिलला समजा 3 नंबर टूल आपण जे आहे ते ड्रिलसाठी घेणार आहोत, तर त्या ठिकाणी T03 ज्यावेळी आपण मेन्शन करू त्यावेळी ते मशीनला काय करणार आहे की 03 पोझिशनवरचं आपल्याला टूल काय करायचं, घ्यायचं आहे. तर ही टूल फंक्शन टी आहे. नेक्स्ट आहे मिसलेनियस फंक्शन एम फंक्शन्स किंवा मिसलेनियस फंक्शन एम कोड. तर ते काय इंडिकेट करतात, आपले जे मिसलेनियस फंक्शन्स आहेत, म्हणजे तुमचं कोलंट ऑफ करणे असेल किंवा ऑन करणे असेल किंवा स्पिंडल ऑन करणे असेल, ऑफ करणे असेल, तर हे सगळे मिसलेनियस फंक्शन्स आहेत. आणि त्यासाठी काय आपण यूज करतो, कुठलं वर्ड, एम. ओके. तर हे सगळे फंक्शन्स आहेत ब्लॉकमध्ये. आणि आपला टोटल ओव्हरऑल फॉर्मॅट कसा असतो बघा, एक पूर्ण ब्लॉक लिहिण्याचा. पहिल्यांदा N सिक्वेन्स नंबर, त्यानंतर G कोड दिला जातो प्रिपरेटरी फंक्शनचा, आणि त्यानंतर कोऑर्डिनेट फंक्शन म्हणजे एक्स किती आहे, वाय किती आहे, X30 आहे, Y20 आहे, तर हे कोऑर्डिनेट फंक्शन दिलं जातं. त्यानंतर फीड फंक्शन, फीड किती द्यायचं आहे त्या पर्टिक्युलर ब्लॉकसाठी किंवा पूर्ण त्या प्रोग्राममध्ये. त्यानंतर स्पिंडल स्पीड किती ठेवायचं आहे, त्यानंतर टूल कुठलं सिलेक्ट करायचं आहे, आणि त्यानंतर मिसलेनियस फंक्शन म्हणजे जे आपलं स्पिंडल ऑन करायचं आहे किंवा ऑफ करायचं आहे, प्रोग्राम स्टॉप करायचा आहे, आणि फायनली आपण लिहितो एंड ऑफ ब्लॉक. तर हे फॉर्मॅट कसं आहे बघा, असं असणार आहे. आपण प्रोग्राम देतो, प्रत्येक ईच स्टेप आपली कशी असणार आहे, अशी असणार आहे ह्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर फॉर्मॅटिंगचे देखील टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिक्स्ड सिक्वेन्शियल फॉर्मॅट आहे, सेकंड आहे ब्लॉक ॲड्रेस फॉर्मॅट आहे, नेक्स्ट आहे टॅब सिक्वेन्शियल फॉर्मॅट, फोर्थ वन इज वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट, जो इन जनरल आपण यूज करतो. पहिल्यांदा बघूया आपण फिक्स्ड सिक्वेन्शियल फॉर्मॅट. इन फिक्स्ड सिक्वेन्शियल फॉर्मॅट each numerical control block is of the same length and contains same number of words. फिक्स्ड मध्ये काय होतं, जो आपला ब्लॉक असतो तो सेम लेंथचा असतो आणि कंटेन्स सेम नंबर ऑफ वर्ड्स. तर हे फिक्स्ड सिक्वेन्शियल फॉर्मॅटमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल, इवन इफ द फीड अँड स्पीड आर द सेम फॉर 10 blocks of NC program, सेम फीड फंक्शन अँड स्पिंडल फीड फंक्शन मस्ट बी कोडेड इन ईच ब्लॉक. जो ब्लॉक आहे आपला, जो आपण हा ब्लॉक बघितला पूर्ण या फॉर्मॅटमध्ये, तर हा कसा असतो, सेम लेंथ आणि सेम वर्ड्स असतो फिक्स्ड फॉर्मॅटमध्ये. ब्लॉक ॲड्रेस फॉर्मॅटमध्ये काय होतं, देर इज नो नीड टू स्पेसिफाय द सेम ॲज वेल ॲज redundant information in subsequent NC block. Okay. Only the functions which are charged have to be specified in subsequent block. For example, once a feed rate is programmed in a block, it remains in force in all the subsequent blocks till it is replaced by another feed value. आता ब्लॉक ॲड्रेसमध्ये काय असतो की जो फंक्शन आहे तो एकदा फिक्स असेल तर तो परत परत आपल्याला मेन्शन करावा लागत नाही. जो आपल्याला फिक्स्ड सिक्वेन्शियल फॉर्मॅटमध्ये आपण काय करत होतो, सेम होत होता, म्हणजे सेम लेंथ आणि सेम वर्ड्स, नंबर ऑफ वर्ड्स सेम होते. पण इथं कसं आहे की आपण एकदा जे फंक्शन आपण जे आहे आपण ते देणार आहे. ओके. सो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा फीड रेट एकदा आपण प्रोग्राममध्ये दिला तर तो काय होतो, पूर्ण ब्लॉकसाठी सेम राहतो जोपर्यंत आपण आपल्याला तो चेंज करत नाही तोपर्यंत. तर हे ब्लॉक ॲड्रेस फॉर्मॅट. त्यानंतर टॅब सिक्वेन्शियल फॉर्मॅटमध्ये काय असतं, टॅब कॅरेक्टर असतं. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 2 or more tabs immediately following one another indicate that the word which would have normally occupied the location of tab is redundant and has been omitted. For example, the examples of tab sequential format are as follows: 001 tab, 90 tab,
50.0 tab, 40.0 tab. Okay, like this. म्हणजेच काय, इन अ टॅब सिक्वेन्सी फॉर्मॅट 2 वर्ड्स आर सेपरेटेड बाय अ टॅब कॅरेक्टर. आता हे कसं आहे की रेअरली यूज केलं जातं. इन जनरल जे आपण प्रोग्राम बघतो त्यामध्ये टॅब सिक्वेन्शियल फॉर्मॅट हे बऱ्याच कमी मशीनसाठी यूज केलं जातं. ओके, हे प्रत्येक जो आपले वर्ड्स आहेत ते कशानं सेपरेट करतो आपण, टॅब कॅरेक्टरने. ओके, फायनली वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट जो आपण इन जनरल यूज करतो. In word address format, each word is preceded by a letter which indicates type of data as follows. The redundant words are admitted. For example, N00, आता N लेटर काय रिप्रेझेंट करतं आपण, सिक्वेन्स नंबर. ओके, इथं N001 घेतलं तरी चालेल, N100 घेतलं तरी चालेल, किंवा N110 घेतलं तरी चालेल. त्यानंतर आपलं प्रिपरेटरी फंक्शन्स G90, ॲब्सोल्यूट मोड G01. ओके, G01चं मिनिंग आपण पुढे बघणार आहे. ओके, लिनियर इंटरपोलेशन. त्यानंतर XY कोऑर्डिनेट्स, एक्स किती आहे, वाय किती आहे. त्यानंतर फीड रेट 100 ठेवलेला आहे. त्यानंतर एस मीन्स स्पिंडल स्पीड किती आहे, आणि मिसेलेनियस फंक्शन M07. आता M07चं देखील आपण मिनिंग पुढे बघणार आहोत काय आहेत. तर ह्याला म्हणायचं वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. ओके, सो दिस इज इंट्रोडक्शन and format of manual part programming. Okay, so we will stop here. Thank you.